तर नमस्कार ट्रेडर्स, आपला जो एपेक्स हंटर प्रो ई ए बॉट जो आहे, जो स्पेशली आपण गोल्डसाठी डिझाईन केलेला आहे, तो आजपासून सगळ्यांसाठी लॉन्च होतोय. आजपासून सगळे परचेस करू शकतात आणि ते अप्लाय करू शकतात त्यांच्या MT5वर. तर बघा, एपेक्स हंटर प्रो बॉट काम कसा करतो, काय स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आपण यूज केली आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एकदम थोडक्यात माहिती देणार आहे, म्हणजे हा व्हिडिओ आपला जरा मोठा नको व्हायला, त्यासाठी आपण थोडक्यात माहिती देणार आहे. बघा, पहिली गोष्ट काय की जी स्ट्रॅटेजी मी यूज करतोय गोल्डमध्ये बाय सेलसाठी, ती स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये आपण इम्प्लांट केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की आपण मार्टिंगल स्ट्रॅटेजीमध्ये स्टेप लॅडर ॲड केले आहेत ह्याच्यामध्ये. जे आपण आता बेसिकली फिबोनाची टूलवर जास्त करून काम करतो. आपण फिबोनाची टूल माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये 90% यूज होतं आहे सध्या. तर फिबोनाची टूलवरती आपण ही स्ट्रॅटेजी बिल्डअप केलेली आहे, हा बॉट आपण बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, पेंडिंग जेवढ्या पण फिबोनाचीच्या जे सिक्रेट लेवल आहेत, ज्या पेंडिंग लेवल आहेत, त्या लेवलला हा बॉट जो आहे क्वांटिटी ॲड करायला चालू करतो ॲटोमॅटिकली, आणि ॲटोमॅटिकली ह्याचं प्रॉफिट बुक करायला चालू करतो. आता बघा, मार्टिंगल स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्ही गुगलवर जाऊन एकदा सर्च करा, तुम्हाला समजून येईल. मार्टिंगल स्ट्रॅटेजीमध्ये आपण स्टेप लॅडर ॲड केलेली आहे. म्हणजे काय की जसं जसं मार्केट खाली पडेल, आपली एखादी लेवल असेल गोल्डची, तर त्या लेवलपासून जर मार्केट खाली पडलं आणि एखादी दुसरी लेवल जर फिबोनाची जी पेंडिंग असेल, आदल्या दिवशीची असेल किंवा त्याच्या आदल्या दिवशीची असेल, 2-3 दिवसापूर्वीच्या ज्या पेंडिंग लेवल असतात फिबोनाचीच्या, त्या लेवल आयडेंटिफाय करून तिथं काय करतं, जे आपला बॉट आहे तो ट्रेड दुसरा अवरेज करण्यासाठी एक लॉट एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड करून अवरेज करण्यासाठी तिथं ट्रेड प्लेस करतो. बघा, बॉट स्पेशली काय काम करतो की ॲटोमॅटिकली ट्रेडिंग करतो. ह्याच्यामध्ये तुमचं जे टार्गेट आहे ते ॲटोमॅटिकली करणार आहे, ट्रेड जे आहे ते ॲटोमॅटिकली करणार आहे, आणि अवरेज करून एक प्रॉफिट तुम्हाला क्लोज करून देतो. आता टेस्टिंगचं अकाउंट मी सगळ्यांना दिलं होतं. तुम्ही इंस्टाग्रामवर जर रीलवरती बॉट कमेंट केली असेल तर तुम्हाला लॉग इन डिटेल्स मिळले असतील. तर तुम्ही या 2-4 दिवसाचा परफॉर्मन्स तुम्ही चेक केला असेल की बॉट कसा परफॉर्म करतो आहे, काय करतो आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही तर चेक केल्या असतील. तर बेसिकली हा बॉट जो आहे तो पूर्णपणे ॲटोमॅटिकली काम करणार आहे आपल्यासाठी. तुम्हाला चार्ट बघायची गरज नाही पडणार आहे, तुम्हाला ॲनालिस्ट करायची गरज नाही पडणार आहे. सर्व ज्या गोष्टी आहेत, मी ज्या स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये इम्प्लांट केले आहेत, तो ॲटोमॅटिकली ट्रेड करणार आहे, ॲटोमॅटिकली तुमचं प्रॉफिट बुकिंग करणार आहे. तुम्हाला जर अजून बघायचं आहे ह्याचं टेस्टिंग कशी जाते बॉटची, बॉट कसं वर्क करतो आहे, काय करतो आहे, तर तुम्हाला इंस्टाग्रामवर जे लेटेस्ट रील टाकले होते पण बॉट रिलीजबद्दल, त्याच्यामध्ये कमेंट जाऊन करा बॉट, मग तुम्हाला त्या सर्व गोष्टीची लॉगिन डिटेल्स तुम्हाला मिळून जातील MT5चे, त्याच्यावर आपण बॉट अप्लाय केल्याच्या अकाउंटवरती. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बॉट कशाप्रकारे ट्रेड करतो आहे, कशाप्रकारे मॅनेज करतो आहे. आता बघा, रिक्सचं काय झालं, रिक्स मॅनेजमेंट कसं होतं ह्याच्यामध्ये, काय होतं बघा, कधी कधी गोल्ड जे आहे ते ह्याच्यामध्ये हाय वॉलटाईल असतं गोल्ड मार्केट. तर ह्याच्यामध्ये कधी कधी जर अचानक भयानक फॉल आला तर त्यावेळेस थोडीशी आपल्याला भीती आहे. बाकी जर गोल्ड नॉर्मली 300, 400, 500 पिप जरी पडलं तरी आपल्याला काय एवढं घाबरण्याची गरज नाही. ह्याच्यामध्ये बॉट तो मॅनेज करतो ॲटोमॅटिकली ट्रेड आणि तुम्हाला प्रॉफिटमध्ये क्लोज करून देतो. तर बॉटबद्दल माहिती अजून सांगायची म्हटलं तर बघा, जी सिक्रेट स्ट्रॅटेजी बिल्डअप केल्या होत्या मी, त्या सर्व स्ट्रॅटेजी मी इथं इम्प्लांट केलेल्या आहेत. तुम्ही वेबसाईटवर जर गेला, एपेक्स हंटर अक्षय .साईट या वेबसाईटवर तुम्ही आलाय किंवा जे जाणार तुम्ही वेबसाईटवर, त्यावेळेस तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहेत बॉटमध्ये यूज केलेल्या, सर्व डिटेल्स तुम्हाला तिथं बघायला मिळून जातील. हा बॉट फक्त लॅपटॉप आणि कॅम्प्युटरवर काम करतो. तुम्हाला मोबाईलवरती हा बॉट ऑपरेट होणार नाही. ज्यांच्याकडे मोबाईल फोन्स वगैरे असतील त्यांच्यासाठी हा काय कामाचा नाही आहे बॉट. ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, कॅम्प्युटर आहे, त्यांना हा बॉट यूज करता येणार आहे. कारण आपण हा जो बॉट आहे तो MT5 प्लॅटफॉर्म जो आहे डेस्कटॉपचा, त्याच्यावरती आपण यूज करतो आणि त्याच्यावरती आपण बॉट अप्लाय करतो. आपल्याला तो मोबाईलवरून अप्लाय करता येत नाही. आपल्याला जर पॉज करायचा असेल बॉट किंवा काय चेंजेस करायचे असतील बॉटमध्ये तुम्हाला फाईलमध्ये वगैरे, तर ते तुम्हाला चेंजेस PCवरून किंवा लॅपटॉपवरून करायला लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला बॉट 24 तास रनिंगमध्ये ठेवायचं आहे, बॉटला 24 तास ॲक्टिव्ह ठेवायचे आहे. तर आपला PC असेल, लॅपटॉप असेल, तर आपण तो 24 तास ऑन नाही ठेवू शकत. एकतर लाईटचा इश्यू असतो, नाहीतर अधूनमधून इंटरनेट कट झालेला इश्यू असतो. तर त्यासाठी तुम्हाला 24 तास बॉट रन करण्यासाठी VPHची गरज पडणार आहे. जेव्हा पण तुम्ही बॉट परचेस करता त्यावेळेस संपूर्ण डिटेल्स, व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात की बॉट कसा डाउनलोड करायचा आहे, त्यानंतर बॉटमध्ये
तुम्हाला VPS कसं लावायचं आहे, VPS यूज कसं करायचं आहे, बॉट कसा अप्लाय करायचा आहे MT5वर, सर्व गोष्टीची डिटेल व्हिडिओ आहेत ना तुम्हाला जेव्हा तुम्ही बॉट परचेस करा त्यावेळेस तुम्हाला तिथं मिळून जातील. आता ह्याच्यामध्ये बघा मायक्रो अकाउंट आणि अल्ट्रा लो अकाउंट. आता एक्सएमबद्दल बोलतो, एक्सएम ब्रोकरबद्दल. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे अकाउंट्स आपल्याला बघायला मिळतात. आपण स्टँडर्डमध्ये काम करत नाही, स्टँडर्डमध्ये ब्रोकरेज थोडंसं हेवी जातं, त्यामुळं आपण अल्ट्रा लो आणि मायक्रो अकाउंटमध्ये काम करतो. मायक्रो अकाउंट आणि स्टँडर्ड अकाउंट सेम आहे, सेम ब्रोकरेज जातं. फक्त फरक एवढा आहे की स्टँडर्ड अकाउंटमध्ये जेव्हा तुम्ही 1 लॉट गोल्डचा बाय करता त्यावेळेस 1,00,000 क्वांटिटी बाय होते आणि मायक्रोमध्ये तुम्ही जेव्हा 1 लॉट बाय करता त्यावेळेस फक्त 1,000 क्वांटिटी बाय करते, एवढा फरक आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण मायक्रो सगळेच करतो. ज्यांचं कॅपिटल $300 आहे, $300 प्लस आहे, त्यांच्यासाठी आपण मायक्रो जे अकाउंट आहे ते सगळेच करतो. आणि ज्यांच्याकडे कॅपिटल $1,000+ आहे त्यांच्यासाठी आपण अल्ट्रा लो अकाउंट जे आहे ते सगळेच करतो. ठीक आहे, तर अल्ट्रा लोसाठी तुम्हाला लागणारे $1,000 कॅपिटल आणि मायक्रो अकाउंटसाठी लागणारे तुम्हाला $300 कॅपिटल, $300+ कॅपिटल लागणार आहे. ठीक आहे, बॉट कधी पण परचेस करायच्या आधी जे टर्म्स आहेत, कंडिशन आहेत जे आपल्या, त्यात तुम्ही रीड करून घ्या. त्या रीड करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही बॉट परचेस करा. शेवटी गोल्ड आहे, गोल्डमध्ये वोलाटाईल असतं. कुठली न्यूज आली अचानक भयानक, त्या न्यूजमध्ये काय काय वेळेस लॉस पण आपल्याला बघावं लागू शकतो. कारण काय होतं की forexfactory.com वर आपण न्यूज बघतो, रेड फोल्डर असतात, त्यावेळेस आपण बॉट ऑफ करू शकतो. आपण अर्धा तास न्यूजच्या आधी आपण ऑफ करू शकतो बॉट, त्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. पण अचानक भयानक कसं होतं की डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पण काही ट्विट करतात त्यावेळेस मग ते जी न्यूज असते ते ट्विट करणार ते फॉरेक्स फॅक्टरी आपल्याला बघायला मिळत नाही. ते अचानक भयानक ट्विट झाले की मग त्यावेळेस काहीतरी ना काही गोल्डमध्ये फॉल येतो किंवा एकदम गोल्ड ऑल टाईम हायला पळतं. तर त्यावेळेस फक्त थोडंसं आपलं बॉटचं आपलं कॅपिटलवर थोडीशी रिस्क येते. नाहीतर बाकीचे दिवस जर तुम्ही न्यूजमध्ये जर अर्धा तास, न्यूजच्या आधी अर्धा तास आणि न्यूज झाल्या 1 तासाने जर बॉट ॲक्टिवेट केला तर एकदम नॉर्मल चालतं बॉट, त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बाकी स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट टाकलेले आहे त्याच्यामध्ये. बॉट आपला परफेक्टली वर्क करतो आहे. आपण गेले 1 महिना झाला टेस्टिंग चालू आहे आपली. मी माझ्या VIP क्लायंट्सला ऑलरेडी बॉट द्यायला चालू केलेलं आहे. त्यांना ते प्रॉफिटेबल झाले आहेत. काय काय जणांना मी ऑलरेडी बॉट दिले होते, महिन्याच्या आधी बॉट दिले होते, ते पण प्रॉफिटेबल आहेत चांगले. तर बॉट आपला व्यवस्थित काम करतो आहे, सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित होत्या. त्याच्यामध्ये पूर्णपणे ॲटोमॅटिकली काम होणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे ॲनालिस करणं किंवा काय करणं ह्याची काय गरज पडणार नाही. तुम्ही एक डिसेंट रिटर्न्स जर तुम्हाला मिळवायचे असतील तुमच्या कॅपिटलवरती तर तुमच्यासाठी हा बॉट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे मी जर ठरवलं की मला $1,000 कॅपिटल आहे आणि मला डेलीचे बाबा $50-100 जरी निघाले तरी इनफ आहेत माझ्यासाठी, तर त्या लोकांसाठी मस्त काम करणारे बॉट. ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या सेट फाईल आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये काय होतं की सेट फाईलमध्ये तुमची लॉट साईज फिक्स केली जाते की किती लॉटनी ट्रेड करायचे आहेत, काय करायचे, सर्व गोष्टी तुम्हाला तिथं करता येतात, मॅनेज करता येतात. आणि बॉट सगळं व्यवस्थित काम करतो आहे, ॲटोमॅटिकली सगळं काम करणार आहे, सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होणार आहेत. आणि तुम्ही जर रिटर्न्स मिळवायचे, डिसेंट रिटर्न्स मिळवायचे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बॉट तुम्ही परचेस करू शकता. बॉट परचेस करण्यासाठी टर्म्स आणि कंडिशन जे आहेत त्या एकदा क्लिअर करून घ्या, एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. बॉट रिगार्डिंग आपल्या पॉलिसी जे असतील ते सगळं आपण तिथं मेन्शन केलेलं. ठीक आहे, आता बघा वेबसाईटवर जेव्हा येईल अपेक्स सेंटर अक्षय.साईटवर, तेव्हा ह्यावेळेस तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल. त्यामध्ये बॉटमध्ये आपलं काय काय फीचर्स आहेत ते फीचर्स इथं तुम्हाला पूर्ण मेनू बघायला मिळेल. त्यानंतर प्राइसिंग बघायला मिळेल. आपण सध्या 1,999चा प्लॅन ठेवलेला पहिला 1 महिन्याचा. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन जर आपल्याला सर्व्हरला जर पैसे कमी लागले, रिचार्ज कमी लागला, तर आपण ह्याच्यामध्ये अजून प्लॅन कमी करणार आहोत. कारण आपण सध्या आता स्टार्टिंग पिरियडमध्ये आपल्याला ॲक्च्युअल माहीत नाही की युजर्स किती येणार आहेत आणि डाटा किती यूज होणार, त्यामुळं हा प्लॅन ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये पण 50% ऑफ असणार आहे पहिल्या 100 क्लायंटसाठी. त्याचा प्रोमो कोड जो आहे तो तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा एपेक्स हंटर प्रो EA ॲक्सेस मिळणार आहे, VIP ग्रुप ॲक्सेस मिळणार आहे तुम्हाला, जो बॉटचा आपला ग्रुप आहे तो 24 आवर्स तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. कधी कधी सपोर्ट जरी रिप्लाय जर लेट आला तर समजून घ्या की पेंडिंग मेसेज असतात त्यांना रिप्लाय देण्यात टाईम जातो. एक चॅटचं कन्व्हर्सेशन 1-2 तास चालतं, त्यामुळे थोडासा लेट रिप्लाय येतो. बाकी रेग्युलर अपडेट मिळत राहतील तुम्हाला. जर बॉटमध्ये काही चेंजेस आले आपले किंवा काही चेंजेस करायचा प्लॅन झाला तर तो बॉट जर तुम्ही परचेस केला त्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याचा अपडेट तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपचा ॲक्सेस मिळणार आहे, त्याच्यामध्ये डिस्कशन पूर्ण होणार आहे की आज बॉटने कसं कसं परफॉर्मन्स केलं, काय केलं ते. ठीक आहे, 3 महिन्याचा एक प्लॅन आहे 4,999चा. त्याच्यामध्ये पण पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं मेन्शन केलेले आहेत की काय काय मिळणार आहे तुम्हाला. जे एक्सएम युजर्स आहेत त्यांच्यासाठी 1 महिना प्लस ह्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे ₹5,000 3 महिने आणि प्लस 1 महिना तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर 1 वर्षाचा एक प्लॅन आहे 19,999चा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचं प्लॅन भेटतो आहे आणि प्लस तुम्हाला 3 महिने अजून बोनस बघायला मिळतो फक्त एक्सएम युजर्ससाठी. ठीक आहे,
बाकी आता गोष्टी ज्या आहेत स्क्रीनशॉट असतील, बॅक टेस्ट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आता अपलोड करायचं राहिलेलं आहे. ते हळूहळू करून मी अपलोड करून घेईल. FAQमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत, काय नाही होणार ते तुम्ही तर चेक करू शकता, की पर्चेस नंतर काय होणार आहे, काय नाही. ते सगळ्या गोष्टी तर तुम्ही चेक करू शकता. व्हॉट हॅपन आफ्टर परचेस, तर परचेस केल्यानंतर आमच्या टीमकडून, म्हणजे टीम म्हणजे मीच, माझ्याकडून तुम्हाला मेल येईल. मेल आल्यानंतर जे गोष्टी शेअर करायला होतं तशा गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला पूर्ण गाईडलाईन्सचे PDF फाईल येईल, कसं काय करायचं आहे, काय नाही, बॉट कसा वर्क होतो आपला, BDFची पूर्ण फाईल येईल, बॉट कसा लावायचा, आपल्याला काय काय करायचं आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं जे मेलमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील. खाली आला तर कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत माझ्या, व्हॉट्सअपचा नंबर पण आहे, ईमेल पण करू शकता तुम्ही मला, किंवा टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. इथं खाली आला की जॉईन टेलिग्राम कम्युनिटी, जो आपला टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, तो एपेक्स हंटर रिअलवाला, त्याच्यावरती तुम्ही जॉईन करू शकता. बाकी सर्व गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही एकदा जाऊन वेबसाईटला भेट द्या. मी वेबसाईटची जी लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो आहे. तर बॉट स्पेशली डिझाईन केलेला आहे ज्यांना वेळ नाही आहे आणि ज्यांना डिसेंट रिटर्न्स मिळवायचे त्यांच्या कॅपिटलवरती, त्यांच्यासाठी बॉट डेव्हलप केलेलं आहे. बाकी ज्यांना रिस्क घेऊन एका दिवसात अंबानी वगैरे बनायचं आहे त्यांच्यासाठी आपण डेव्हलप नाही केलेला. काय होतं, काय काय वेळेस जर तुम्ही एक्झाम्पल पकडून चाला, अल्ट्रा लो अकाउंटमध्ये $500 सुद्धा काम होतं, पण आपण ते कॅपिटल सगळेच करत नाही. कारण काय होतं की काय काय वेळेस जर अचानक बायने फॉल आला तर बॉटला अवरेज करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यामध्ये तुमचं कॅपिटल कधी कधी फुल पण यूज होतं. त्यामुळं आपण सगळेच नाही करत त्या गोष्टी. तर ज्यांना जास्त रिस्क नाही घ्यायची, नाही काय करायचं, तर त्यांनी रात्री 3:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत बॉट ऑन ठेवला तरी चालतो, त्यानंतर बंद ठेवला तरी चालतो. सर्व गोष्टीचे जे डिटेल व्हिडिओ आहेत बॉट परचेस केल्यानंतर तुम्हाला मेलमध्ये सर्व डिटेल्स मिळून जातील. आणि पर्सनलाइज आपण नोटिफिकेशन ऑन केलेले आहेत. जेव्हा पण कधी न्यूज असते मार्केटमध्ये, जेव्हा पण कधी काहीही असू द्या, तुम्हाला नोटिफिकेशन येतं. 3 टाईम नोटिफिकेशन येतं तुमच्या मोबाईलवरती, की आज न्यूज आहे का नाही, बॉट किती वाजता बंद करायचं, काय करायचं, सर्व गोष्टीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळणार आहे. बाकी सर्व काम आपलं एकदम प्रोफेशनल आहे. तुम्ही एकदा बॉटचं जर टेस्टिंग चेक केलं नसेल तर रीलवर जाऊन, लेटेस्ट रील जे अपलोड केले त्याच्यावर जाऊन कमेंट करा बॉट. तुम्हाला सर्व गोष्टीची डिटेल्स जे आहेत, ज्याच्यावर आपण बॉट अप्लाय केलेले आहेत, ते डिटेल्स तुम्हाला तिथं मिळून जातील. वेबसाईट आहे बघा, apexhunter.akshay.site. मी ती वेबसाईटची लिंक पण टेलिग्राम चॅनलवर टाकतो. एकदा जाऊन वेबसाईट पण चेक करा तुम्ही आणि बघा, सर्व डिटेल्स चेक करा. टर्म्स कंडिशन आधी आहेत ते रीड करा, त्यानंतरच बॉट परचेस करा. बॉटचे जे प्लॅन आहेत तो 1999 प्लॅन आहे, तो 1499 तुम्हाला मिळतो आहे. त्याचा पण प्रोमो कोड जो आहे तुम्ही तुम्हाला टाकून देईल. बाकी 3 आणि 1 वर्षाच्या जे ही आहे आपलं प्लॅन आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रोमो कोड अलाव नाही आहे, कारण आपण फ्री 1 महिना त्यांना बॉटचा ॲक्सेस देतो. ठीक आहे. तर सर्वांनी सर्व वेबसाईट चेक करा. वेबसाईटवर सगळे फीचर्स वगैरे सर्व गोष्टी ज्या ज्या आपण बॉटमध्ये यूज केल्या त्या सर्व तुम्हाला तिथं बघायला मिळतील. ठीक आहे. आणि बॉट ॲटोमॅटिकली काम करणारे, कोणतंही तुम्हाला तिथं ॲनालिस्ट नाही करायचं, कोणतंही ट्रेड घ्यायचे नाहीत, काय नाही करायचं. तो एकदा ट्रेड बॉट त्याचं तो काम करणार आहे. तुम्हाला तिथं छेडखानी काही करायची नाही. बॉट ॲट द एंड तुम्हाला प्रॉफिटमध्ये क्लोज करून देतो. तुम्हाला फक्त प्रॉफिट विड्रॉल करायचं काम करायचं. ठीक आहे. आणि जर तुम्ही बॉट घ्यायचा प्लॅन करत असाल तर आधी टेस्टिंगला जे मी तुम्हाला लॉग इन डिटेल्स दिलेले आहेत त्या टेस्टिंगवर आधी 1 महिना 2 महिने आधी ॲनालिस्ट करा. जर तुम्हाला वाटलं की बॉट प्रॉफिटेबल आहे त्यावेळेसच परचेस करायचं, त्याच्या आधी परचेस करायचा नाही. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल हां ठीक आहे, एवढ्या ह्याच्यात मला कळले की रिझल्ट काय येतो आहे बॉटचा, तर तुम्ही परचेस करू शकता. पण ज्यांना अजून टेस्ट करायची त्याची, तर त्यांनी अजून टेस्ट करू शकता. महिना 2 महिने जाऊ द्या, बॉट आपला आहे तिथंच राहणार आहे, कुठे जाणार नाही आपला बॉट. टेस्टिंग करून घ्या. बॉट जर प्रॉफिटेबल वाटत असेल तरच परचेस करा, नाहीतर परचेस करायचं नाही. ठीक आहे. बाकी वन टच आणि एक्सएनएसचं आपलं जे हे आहे ॲक्सेस, ते लवकरच आपण चालू करतो आहे. एक्सएनएस थोडंसं जर आपण पॉज करतो कारण एक्सएनएस MT5 प्लॅटफॉर्मवरून डिलिस्टेड होते, त्यामुळे आपण ते थोडंसं पॉज करतो आहे. बाकी वन टच बरोबर आपलं बोलणं चालू आहे. वन टचचं जसं आपल्याला सर्व डिटेल्स मिळतील त्यावेळेस आपण वन टचसोबत पण काम करणार आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल वेगवेगळ्या ब्रोकर्समध्ये काम करू शकता. फक्त आधी मला नोटिफाय करा की सर असा असा ब्रोकर आहे, मला ह्याच्यासोबत काम करायचं आहे, तर मला त्याचे सर्व डिटेल्स वगैरे सगळ्या घ्यायला लागतील आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करायला लागेल. ठीक आहे. तर आता सध्या तरी एक्सेमसोबत आपण काम करतो आहे. एक्सेममध्ये जर तुम्हाला अल्ट्रा लोमध्ये काम करायचं तर अल्ट्रा लो अकाउंट जे आहे ते एक्सएनएस आणि अल्ट्रा लो जे अकाउंट आहे एक्सेमचं, त्यांचं ब्रोकरेज जे आहे ते सेम आहे. तुम्हाला काही जास्त तिथं ब्रोकरेज द्यायची गरज नाही पडणार. बाकी सर्व डिटेल्स तुम्ही जेव्हा बॉट परचेस करा त्यावेळेस तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील आणि प्रॉपर व्हिडिओ गाईडलाईनचे व्हिडिओ बनवले आहेत त्याची लिंक पण तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्यांनी आधी बॉट टेस्टिंग करून बघा. जर वाटत असेल रिझल्ट आहे तरच परचेस करायचं आहे, नाहीतर इग्नोर करून टाकायचं आहे. बाकी VIP ग्रुपमधले जो आपला प्रॉपर VIP ग्रुप आहे त्याचे लेक्चर्स वगैरे आपले कंटिन्यू राहणार आहेत, त्याची पण अपडेट मी तुम्हाला लवकरच देईल. ठीक आहे.
तर बॉट आधी टेस्टिंग करून घ्या आणि नंतर परचेस करायचा विचार करा.